लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी कशाला म्हणायचं बघा. आपला चॅप्टर कोणता सुरू होता लक्षातच असेल तुमच्या. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्याचा वेक्टर फॉर्म बघितला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय आहे आपण बघितले, त्याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स पाहिले. आता त्या फील्डची इंटेन्सिटी आपल्याला या बीटमध्ये बघायची आहे. आज आपल्याला बघायची आहे ही जी फील्ड आपण कॅल्क्युलेट केली होती किंवा आपल्याला जी फील्ड माहिती होती. काय होतं फील्ड? हा आपला एक काय होता बाळांनो? प्लॅनेट होता. याच्या सराउंडिंग मध्ये जी पण स्पेस असेल, ही जी इमॅजिनरी स्पेस रिजन आहे ज्याच्यामध्ये अदर बॉडी आलेली आहे की ती एक्सपिरियन्स करते की त्याच्यावर काय अप्लाय होतोय? फोर्स. This other body experiences force acts on it. In which region? In this region. आणि या स्पेसला किंवा रिजनला आपण काय म्हटलं होतं बाळांनो? फील्ड असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं बाळा? फील्ड. लास्टचं लेक्चर तुम्ही बघितलं असेल, जर चार्जच्या भोवती असेल तर इलेक्ट्रिक फील्ड आहे, मॅग्नेटच्या भोवती असेल तर मॅग्नेटिक फील्ड आहे, प्लॅनेटच्या सभोवताली असेल तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. आता ही फील्ड, त्या फील्डची इंटेन्सिटी मला कळायची आहे. जेव्हा एखादा प्लॅनेट एखाद्या अदर जी बॉडी आहे एखाद्या स्पेसमध्ये, म्हणजे याची जी जिथपर्यंत त्याचा इन्फ्लुएन्स आहे, जिथपर्यंत ग्रॅव्हिटी आहे तिथपर्यंत त्या लाईन ऑफ फोर्स तिथपर्यंत पोहोचलेली आहे. ही एक बॉडी हॅव्हिंग अ मास m experiences a force on it. जर समजा किती अमाउंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एका युनिट मासवर एक्झर्ट होतोय त्याला त्या फील्डची इंटेन्सिटी असं म्हणतात. काय म्हणायचं बाळांनो? इंटेन्सिटी, तीव्रता. कशी करतात आपण? मग काय करतोय सर? हा फोर्स पर युनिट मास. कोणता फोर्स आहे? चॅप्टर कोणता बेटा? ग्रॅव्हिटेशन आहे. मग हा फोर्स कोणता असेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स पर युनिट मास. जर फोर्स पर युनिट मास होत असेल तर त्याला म्हणतोय आम्ही इलेक्ट्रिक ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. जसं इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण बघितलं E इज इक्वल टू F बाय Q, फोर्स पर युनिट चार्ज. हे कोण होतं? फोर्सच होतं. खाली कोण होता? चार्ज. फोर्स अपॉन चार्ज असेल तरीही कोण आहे सर ते बेटा? इंटेन्सिटीच आहे. कोण आहे? इंटेन्सिटी. कोणता फोर्स आहे? पहा, इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट चार्ज, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. कोणती? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग सर आता इथं आम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. मॅग्नेटिक फील्ड असते, इलेक्ट्रिक फील्ड असते, ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते. मॅग्नेटच्या भोवती असेल तर मॅग्नेटिक आहे, चार्जच्या भोवती असेल तर इलेक्ट्रिक आहे, प्लॅनेटच्या भोवती असेल तर ग्रॅव्हिटेशनल असेल. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स पर युनिट मास, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशावर ऍक्ट होतोय? एका युनिट मासवर अप्लाय होतोय. मग किती अप्लाय होतोय? किती अमाऊंट ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे किती अमाऊंट ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट होतोय त्याला या फील्डची तीव्रता म्हणजेच काय म्हणतोय बाळांनो? इंटेन्सिटी. जर एखादा फोर्स एका युनिट मासवर अप्लाय होत असेल तर ती आहे GF ची तीव्रता. याला ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी असं म्हणतात. मग जर समजा इलेक्ट्रिक फोर्स अपॉन चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. पहा, चॅप्टर कोणता आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक. हे आपण शिकतोय बाबांनो, हा 12वीचा पहिला टॉपिक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा त्याला नाव दिलेलं आहे इलेक्ट्रिक चार्जेस अँड देअर फील्ड. याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशाला म्हणायचं? इलेक्ट्रिक फोर्स. कोणता फोर्स? इलेक्ट्रिक फोर्स अपॉन युनिट चार्ज, म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर
ग्रॅव्हिटेशनल. मॅग्नेटिक फोर्स असेल तर इंटेन्सिटी, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी बेटा. मग आमच्या एक पॉइंट क्लिअर लक्षात आला की ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी कशाला म्हणायचं. पहिला पॉइंट, इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स पर युनिट चार्ज. कोणता फोर्स बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स पर युनिट साइज मास. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पर युनिट मास, यालाच आपण नाव काय दिलं बाबांनो? ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. आणि ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी जर हे असेल तर डिनोट कशाने करतोय? काही वेळेला ई सफिक्स जी फॉर ग्रॅव्हिटेशनल और आय सफिक्स जी, त्याला आम्ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी यालाही तेच म्हणतोय. आता बाबा लक्ष दे, मला लक्षात कसं ठेवायचं सर? एक ट्रिक सांगा बाबा. हे काय आहे? फोर्स अपॉन मास बरोबर ई और आय. हा कोण आहे? ही जी एफ आहे. हे कोण आहे? युनिट मास आहे. या दोघांची कपलिंग असेल तर तयार होणार काय? इंटेन्सिटी. मग कोणती? ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. ई इज इक्वल टू एफ बाय एम. मग इथं सर डिनोटेड बाय ई जी और आय जी, इट इज अ मेजर इन टर्म्स ऑफ कशामध्ये? फोर्स कशाला असतो बेटा? न्यूटन. आणि मास कशाला असतो? के जी, न्यूटन पर के जी. किंवा याला आपण अशा पद्धतीने बाळांना लिहू शकतो काय? न्यूटन बरोबर काय असतं? पहा, न्यूटन म्हणजे कोण? के जी इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे का नाही? हे कशावरून म्हणतोय बाबा? वास उठलाय तुझा. F इज इक्वल टू एम इंटू ए. फोर्स मेजर इन टर्म्स ऑफ न्यूटन, मास किलो मध्ये, एक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. एल बरोबर अरे असतं. मग काय सर? हे न्यूटन अपॉन के जी आहे. सर हे काय होतं बघ? हे के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि हे के जी काय होतं? कटतं. राहिलं काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. अरे बापरे सर, हे कुणाचं आहे? ऍक्सेलरेशनचं आहे. याला म्हणतोय आपण चॅप्टर कोणता आहे? ग्रॅव्हिटेशन. मग याच्यामध्ये ऍक्सेलरेशन कशामुळे असेल? ड्यू टू ग्रॅव्हिटी. याला मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये सुद्धा असतो. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी डिनोटेड बाय ई सफिक्स जी और आय सफिक्स जी बेटा. ई जी आय जी, सिंपल बनना ई और आय. इट इज ऑलवेज मेजर्ड इन टर्म्स ऑफ बेटा कशामध्ये मोजतोय आपण? न्यूटन पर के जी और मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे तर कोणाचं काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याचा युनिट काय बाबा? सर तेच तुम्ही लिहिले ना, वर आहे पहा. याचा युनिट काय असतं? न्यूटन पर के जी और मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात येते सर? थोडंसं आता वेगळ्या पेनाने लिहूयात आपण. के जी पर सॉरी न्यूटन पर के जी किंवा मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. मग सीजीएस युनिट काय आहे सांगता येईल बाबांनो? येतच तुम्हाला. न्यूटनचं काय असतं? डायन ग्राम और सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सर सोपं असतं हे. डायमेन्शन्स काय असतात बेटा? डायमेन्शन्स लेंथ, मास, टाइम. सर इथं कशाला काढत बसायचं? इथं बघ ना, लेंथ किती आहे? 1 आहे सर. मास 0, टाइम -2, L/1, M/2, 0, T/-2. These are the dimensions of gravitational field intensity. सर हेच डायमेन्शन ऍक्सेलरेशनचे, हेच डायमेन्शन ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे आहेत, म्हणजे जी चे डायमेन्शन्स आहेत. सर आता मला सांगा, हे डायमेन्शन्स इक्वल टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हे लक्षात ठेवायची पण गरज नाही. पण जर कोणी विचारलं बाबा, डायमेन्शन्स ऑफ acceleration due to gravity is equal to the
ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी त्याचे डायमेन्शन कोणासारखे आहेत सर ए सारखे आणि जी सारखे म्हणजे ऍक्सलरेशन इंटू ग्रॅव्हिटी सारखे सर असं ओढले मी याला सोल्युशन करतो जी बरोबर एफ बाय एम सर मग बाबा एफ म्हणजे कोण आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स फॉर्म्युला काय होता जी कॅपिटल एम स्मॉल एम बाय आर स्क्वेअर आणि एम एम कटेगा तो ई सफिक्स जी बरोबर जी एम बाय आर स्क्वेअर हे काय आहे बाबा हे आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ॲट डिस्टन्स पी म्हणा असं डिस्टन्स आर म्हणा त्या प्लॅनेटच्या सरफेसवर म्हणा ज्यावेळेस स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर आहे ई जी इज इक्वल जी एम बाय आर स्क्वेअर. आता याचा वेक्टर फॉर्म आपल्याला पाहायचा आहे हे असतं नेमकं असं काय असतं पायदा पुन्हा एकदा सांगतोय ग्रॅव्हिटेशनल लक्षात आलं फील्ड लक्षात आली आहे इंटेन्सिटी लक्षात आली आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी म्हटलं की लक्षात ठेवायचं फोर्स पर युनिट मास ही आहे इंटेन्सिटी है ना मग याला आपण काय लिहू शकतो पॉवर ई जी बरोबर जी एम बाय आर स्क्वेअर स्मॉल आर कॅपिटल आर स्मॉल आर घेऊया आपण ॲट व्हॉट डिस्टन्स जे पाहिजे त्या डिस्टन्स असेल तरी ठीक आहे. आता बाबांनो मला याचा वेक्टर फॉर्म पाहिजे इन अ वेक्टर फॉर्म वेक्टर ई जी और वेक्टर आई जी ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी हे पण एक फील्ड इंटेन्सिटी जी जी ग्रॅव्हिटेशन जी एम बाय आर स्क्वेअर युनिट वेक्टर हे वेक्टर फॉर्म मध्ये सांगतो. मग हा आहे वेक्टर फॉर्म. आता आपण असं म्हणू शकतो का सॉलिड स्फियर असेल आपल्याकडे एक दोन काही इल्युजन्स आहेत किंवा काही कन्क्लुजन म्हणून आपण सॉलिड स्फियर असेल एखादा स्पेरिकल शेल असेल त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी कशी व्हॅरी करते पहा. स्पेरिकल शेल असेल पहिला पॉइंट ॲट सेंटर सॉलिड असेल मग सॉलिड असेल तर डिस्टन्स कसं असेल किंवा त्याला आपण म्हणूयात इनसाइड बॉडी किंवा जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघत होतो तसं ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ॲट व्हॉट पॉइंट कोणत्या पॉईंटला इफ आर इज लेस दॅन कॅपिटल आर सर्वात सोपं हे इनसाइड बॉडी ओव्हर द सरफेस ऑफ बॉडी किंवा आउटसाइड बॉडी असेल घेऊया फक्त असं घेऊया इफ स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर capital R is the radius of that planet. EG is equal to GM by small r square and unit vector R. दूसरा पॉइंट if small r is equal to capital R. याच्यात आणि याच्यात काही चेंज नाही डिस्टन्स मे व्हॅरी होऊ शकतो. जर समजा तो एखादा ऑब्जेक्ट प्लॅनेटच्या सरफेसवर असेल तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ही सगळ्यात जास्त असते मॅक्झिमम फील्ड इंटेन्सिटी जी एम बाय आर स्क्वेअर आणि युनिट वेक्टर याला आपण वेक्टरच्या फॉर्म मध्ये न लिहिता डायरेक्ट असेल जी एम बाय आर स्क्वेअर जी एम बाय कॅपिटल आर स्क्वेअर. आणि तिसरी केस
if small r is greater than capital R, then E suffix G is equal to capital GM by R cube into small r. एक्सेप्शन केस बेटा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मध्ये पण आपण अशीच कंडिशन घेतली होती, आउटसाइड सरफेस असेल तर. पण स्पेरिकल शेल असेल, स्पेरिकल शेल आता सॉलिड स्फिअर हा असा आहे, स्पेरिकल शेल कशी आहे बघा है ना. ऍट पॉइंट पी हे आउटसाइड असेल तर आर, इनसाइड असेल तर स्मॉल आर आणि सरफेसवर असेल तर कॅपिटल आहे की. मग पहिला इफ स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर देन ई जी इज इक्वल टू 0. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी काय बेटा 0 आहे. स्पेरिकल शेल आहे, मध्ये काहीच नाही बेटा, मग इंटेन्सिटी काय असेल 0. मास नाही किंवा सेंटर्स नाही, फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असेल 0, म्हणजे इंटेन्सिटी काय असेल 0. पहा दुसरी कंडिशन मध्ये इफ स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर then Eg is equal to capital Gm by R square. See, third condition, if small r is greater than capital R, then Eg is equal to Gm by R square. ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी आहेत वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये. याच्यामध्ये जर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं, काही वेळेला काही बुक्समध्ये ग्राफ दिलेले आहेत, आपण कसे होतं तसं ग्राफ्स अगेन्स्ट इंटेन्सिटी अँड डिस्टन्स काय होऊ शकतो, दोघांची ग्राफ काय असतात. पहिलं जर आपल्याकडे सॉलिड स्फिअर असेल, या ठिकाणी इंटेन्सिटी मॅक्सिमम आहे, या ठिकाणी पण इंटेन्सिटी मॅक्सिमम आहे. सॉलिड कंडिशन मध्ये इंटेन्सिटी पहा, सिच्युएशन नंबर 1 ही केस फोर्स आहे, याच्यामध्ये इंटेन्सिटी काय होती प्रपोर्शनली वाढतीये. काय वाढते इंटेन्सिटी, मग ही अशी वाढतीये, इथपर्यंत वाढतीये. आता मला माहिती आहे की इथपर्यंत वाढतीये, सेंटरला इंटेन्सिटी काय होती 0, म्हणजे इथं आय प्रपोर्शनल टू आर आहे. इंटेन्सिटी प्रपोर्शनल कोणासोबत आहे आर सोबत आहे, किंवा ई इज इक्वल टू और ई प्रपोर्शनल टू आर इथपर्यंत. या ठिकाणी इथून हे आहे आय मॅक्स, इंटेन्सिटी मॅक्स और ई मॅक्स. इथून हळूहळू हळूहळू काय होतीये कमी, असं का होत. पहा इफ डिस्टन्स इज लेस दॅन आर कॅपिटल आर देन इंटेन्सिटी रॅपिडली इन्क्रीजेस. जसंही मॅक्सिमम इंटेन्सिटी कधी आहे स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर, या इथं आहे. नंतर जसं स्मॉल आर इज अ ग्रेटर दॅन कॅपिटल आर, इंटेन्सिटी करते आय इनवर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. या पट्टीमध्ये ती कमी 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 व्हायला लागते. इन केस ऑफ स्पेरिकल शेल, स्पेरिकल शेल मध्ये ही कंडिशन असेल, मग होतं काय, हे असं असतं. इथं तर इंटेन्सिटी 0 आहे, डायरेक्ट इथून इंटेन्सिटी अशी होईल. इथं इंटेन्सिटी 0, हे इथं आय प्रपोर्शनल टू 1 बाय आर स्क्वेअर. हे कोण आहे बाबांनो स्पेरिकल शेल. ग्राफ सॉलिड स्फिअरचा आणि हा स्पेरिकल शेलचा. याच्यामध्ये पहा काय काय दिलं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी, फोर्स पर युनिट मास इंटेन्सिटी,
इंटेन्सिटी डिनोटेड बाय Eg और Ig, G सफिक्स आहे, मेजर्ड इन टर्म्स ऑफ न्यूटन पर केजी और मीटर पर सेकंड स्क्वेअर, एस युनिट तेच आहे, सीजीएस डाइन पर ग्रॅम और सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. डायमेन्शन्स as that of the acceleration due to gravity, L(1), m0 and t-2 क्वांटिटी वेक्टर आहे. याचा वेक्टर फॉर्म काढण्याच्या आधी आपण Eg is equal to f by m, f is equal to gmm by r square into small m कटेगा तो gm by r square रहेगा. वेक्टर फॉर्म काढलं, युनिट वेक्टर r टाकलं, विषय क्लोज. याच्यानंतर आपण काही कंडिशन्स पाहिजे. दोन केसेस होत्या, सॉलिड स्फिअर आणि स्पेरिकल शेल मध्ये. मला दोन्ही कंडिशन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची. सॉलिड स्फिअर आहे, एक तर सरफेसवर असेल, सरफेसच्या मध्ये असेल किंवा सरफेसच्या बाहेर असेल. म्हणजे ज्या पॉइंट पर्यंत जसं की आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी काढतोय, म्हणजे हा एक प्लॅनेट असेल, हा एक बॉडी, दुसरी बॉडी आहे, ही बॉडी या बॉडीकडे काय होते, अट्रॅक्ट होते, याचं मास काय होतं, स्मॉल. मग आता हे माझ्या लक्षात आहे, ह्या दोघांचं डिस्टन्स जे आहे हे असतं r. द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड ऑब्जेक्ट स्मॉल r. हे डिस्टन्स व्हॅल्यू होऊ शकतं, हे स्मॉल r म्हणतात. at what distance, at r distance object is far away from the planet. if तोच ऑब्जेक्ट जर प्लॅनेटच्या सरफेसवर असेल तर त्या प्लॅनेटची रेडियस बरोबर डिस्टन्स असेल, म्हणजे स्मॉल r इज अ डिस्टन्स ऑब्जेक्ट अँड प्लॅनेट. पण त्या प्लॅनेटची रेडियस तेवढीच आहे, कारण ऑब्जेक्ट कुठं आहे, प्लॅनेटच्या सरफेसवर आहे, तर हे बरोबर हे असेल. ऑब्जेक्ट याच्यापेक्षा मध्ये असेल म्हणजे स्मॉल r इज लेस दॅन कॅपिटल R सिच्युएशन. लक्ष देते, एकदा पाहून घ्या. हे झालं सॉलिड स्फिअर, स्पेरिकल शेप, या दोन्ही कंडिशन, 1, 2, 3 केसेस. याच्यामध्ये 3 केसेस. काही बुक्समध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेले, ग्राफ्स, सॉलिड स्फिअरचा ग्राफ कसा असेल आणि स्पेरिकल शेपचा ग्राफ कसा असेल. पण एक ग्राफ कुणासाठी, इंटेन्सिटी वर्सेस डिस्टन्स. सॉलिड स्फिअर असेल तर हे कंडिशन आहे. इथं या ठिकाणी काय होतं, इफ r इज लेस दॅन कॅपिटल R, या ठिकाणी r बरोबर कॅपिटल R, आणि या ठिकाणी r इज ग्रेटर दॅन कॅपिटल R. इथं डिस्टन्स 0 आहे, हे स्मॉल r बरोबर कॅपिटल R असतं. इथं स्मॉल r इज ग्रेटर दॅन कॅपिटल R असतं. याला आपण वेगळ्या कलरने लिहिलं तर तुमच्या लक्षात येईल. स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R, स्मॉल r ग्रेटर दॅन कॅपिटल R. ही केस सेकंड आहे बाबा. पाहून घ्या, याची PDF तुम्हाला मी पाठवलं, आपल्या ॲपवरच डाउनलोड करून घ्यायची, एकदा बघून घ्या. हॉक्स कॉन्सेप्ट, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी, याच्यावर आणखी एकदा उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये रिव्हिजन होईल. 2-3 दिवस लेक्चर नव्हते, सो डोंट पॅनिक. वाढदिवस असल्यामुळे 2 दिवस एन्जॉय केला. आज पुन्हा तुमच्यासमोर आहे. उद्या पुन्हा त्याच जोमानं, त्याच आशेनं, अपेक्षेनं, आकांक्षेनं तुमच्या समोर असेल. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ. हॅव नाईस डे. थँक्यू.